सुरेलपणा किंवा हरकती यांच्याशी काहीच त्याचा संबंध रूढार्थाने नाही, बरोबर. तो फक्त आवाज घेणार आहे, करेक्ट. रेकॉर्डिंग हे मशीन आहे शेवटी. मशीन मध्ये तुमचा आवाज कशा पद्धतीने जावा याचे पण काही ह्याच्या गोष्टी असतात महत्वाच्या. तर बाईंचा आवाज जो आहे तो अतिशय नेमक्या वजनानी आणि परफेक्शननी पडतो माईकवर. तो इतका तीक्ष्ण आहे की अनेकदा असं बोललं जातं की लताबाई जेव्हा गात असत अशा बसून, तेव्हा शेजारी उभं राहिलेल्या व्यक्तीलाही त्यांचं गाणं ऐकू जात नसे. बापरे. प्रत्यक्ष. पण तुम्ही जर रेकॉर्डिंगच्या आतल्या रूम मध्ये जाऊन ऐकलं तर तुम्हाला त्याचं सगळं प्रोजेक्शन लक्षात येईल. ही त्यांनी कमावलेली पण एक शक्ती होती. दैवी तर त्यांचं काही सगळं होतच, पण ह्या गोष्टी त्यांनी नक्कीच स्वतःवर प्रयोग करून ते तंत्र त्यांनी आत्मसात केलं. आणि अनेक रेकॉर्डिस्ट सांगतात की लताबाईंचा आवाजात उनको तो भगवान ने यहाँ पे कॉम्प्रेसर दिया है गले में, असं म्हणायचं रेकॉर्डिस्ट. कारण जिथे रेकॉर्डिस्टला वाटते की हा आवाज अरे फार लाऊड झाला, तिथे त्याला तो कंट्रोल करावा लागतो ना. बाईंच्या बाबतीत तसं कधीच झालं नाही. त्या आपण इथे उभं राहून त्याच जागी गळ्यात नसते करू शकत होते. अशा खूप गोष्टी आहेत. तांत्रिक सांगायचं झालं त्यांचा श्वासोच्छ्वास, ज्या पद्धतीने त्यांचा श्वास ऐकू जात नाही असं आपण नेहमी म्हणतो. का नाही तो ऐकू जात? कारण त्यांची एक स्वतःची उदर श्वसनाची एक खास पद्धत होती ज्यावर खूप संशोधन झालेलं आहे. आणि आता ती आम्ही सुद्धा विद्यापीठात आम्ही त्यावर काम करतो आणि अभ्यास करतो, कारण ती श्वसनाची अतिशय आदर्श पद्धत आहे. त्यानंतर त्यांचं एक व्हॉइस मॉड्युलेशन होतं, आवाजाचे लेअर्स वापरणं होतं. म्हणजे आता वेळ कमी आहे, पण आवाजाची फेक जी असते ना, ये राते नई पुरानी ये राते, आता ह्याची रचनाच कशी आहे, ये हा खाली स्वर आहे, ये राते, तेला तुमचा आवाज हा बारीक झाला पाहिजे. ये राते असं म्हणून चालणार नाही. एकाच वजनाने सगळी अक्षरं उच्चारायची नसतात. थोडक्यात आवाजाचे पडदे त्यासाठी वापरावे लागतात. ये राते नई पुरानी आते, आता हा बघा, हा कुठला आवाज आहे, आते आते, हा एकदम मोठा होता. एकाच ओळीत तुम्हाला हे लेयर्स दिसतील, बरोबर. आते आते जाते कहती है कोई कहानी ये राते, हे सगळे लेयर्स बाई वापरत होत्या. राजहंसी मोहर, विषयांचं वैविध्य, आशयाची समृद्धी.